दिवाळीचा सण म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सण आणि तो उत्साहाने पार पाडायचं याची जबाबदारी येते घरातल्या स्त्रीवर. मग ही घरातली स्त्री काम करणारी असू दे किंवा घरातली गृहिणी असू देत, सगळ्या जबाबदाऱ्या स्त्रिया अगदी अष्टभुजांनी पार पाडतात. तर मग कधी कधी काय होतं की बऱ्याचदा एवढ्या सगळ्या गोष्टी करणं याचं प्लॅनिंग अगोदर करावं लागतं. आणि दिवाळीच्या तयारीचं प्लॅनिंग कसं करायचं किंवा मी कसं प्लॅनिंग करते याची मी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर खरं तर काय होतं माहिती आहे का, मुलांच्या परीक्षा संपलेल्या नसतात आणि मग मध्येच आपण साफसफाई घेणं किंवा काय घेणं आपल्याला जमत नाही. मग एकदा का मुलांच्या परीक्षा संपल्या की आपणही फ्री आणि ही मुलंही फ्री. मग मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर आपण जर दिवाळीला जर सुरुवात केली तर आपल्या हातामध्ये फार थोडेच दिवस राहतात. किंवा ज्या घराच्या बाहेर काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत यांना देखील फार कमी वेळ राहतो. आणि मग अशा वेळेस कसं प्लॅनिंगने दिवाळी साजरी करायची आणि मी ती कशी साजरी करते हे थोडक्यात सांगते. की आम्ही काय करतो अगोदर, तर मुलांच्या एकदा परीक्षा संपल्या की पहिल्यांदा साफसफाईला सुरुवात करतो. म्हणजे प्रसन्न मनाने कसं बाकीच्या गोष्टी आपल्याला करता येतात. आणि पहिल्यांदा साफसफाई उरकून घेतली की मग घरात जो किराणा आणायचा आहे किंवा बाकीची जी शॉपिंग करायची आहे, खरेदी करायची आहे ती आपल्याला आणता येते. कारण की घरातली जी बरीचशी अडगळ असते ना, ती अडगळ नाहीशी झालेली असते. घर हलकं झालेलं असतं. बराचसा जो भाग आहे घराचा रिकामा झालेला असतो. त्यामुळे आपल्याला नवीन साहित्यालाही जागा मिळते. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण साफसफाई करून घ्यायची आहे. आम्ही सर्वात पहिल्यांदा साफसफाई करते. साफसफाई करताना पहिल्यांदा सर्व अगोदर झाडून घेते, जेणेकरून की सगळी जी धूळ आहे ना ती धूळ पहिल्यांदा निघून जाईल. त्यानंतर जो किचनचा भाग आहे तो किचनचा भाग साफ करून घेणे आणि नंतर मग राहिलेल्या टप्प्याटप्प्याने जी कपाटं वगैरे आहे ती कपाटं साफ करून घेते. आणि हा जो साफसफाई किंवा स्वच्छतेचा जो पार्ट आहे तो 1 ते 1.5 दिवसापर्यंत चालतो. कारण की जे काढलेलं साहित्य आहे ते परत जागेवरती लावणे, व्यवस्थित लावणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये कराव्या लागतात. त्यामुळे 1 ते 1.5 दिवस तरी आपली ही स्वच्छतेसाठी आपल्याला ठेवावी लागतात. स्वच्छता एकदा झाली की आपलं घर कसं एकदम मस्त स्वच्छ निर्मळ आणि आपल्याला पण अगदी छान उत्साही वाटतं. आणि यानंतर मग आपण काय करायला घ्यायचं, ती घ्यायची आहे जी की पहिल्यांदा आपल्याला कोणता फराळ करायचा आहे त्याची लिस्ट करायची. आणि फराळ कोणता करायचा आहे हे ठरवून झालं की मग आपल्याला फराळासाठी लागणारी जी लिस्ट आहे, म्हणजे त्यामध्ये मैदा किती आहे किंवा साखर किती आणायची आहे किंवा तेल किती लागेल, तूप किती लागेल, ह्या सगळ्या गोष्टींची, म्हणजे एकदा आपला फराळ ठरला की तो किती प्रमाणात करायचा आहे आणि त्यानुसार आपण ती लिस्ट करून घ्यायची. मग याच्यातल्या ज्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, अगदी वेलची पावडर आहे किंवा हिंग आहे किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तीळ आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण त्याची एक लिस्ट करून घ्यायची. आणि जेणेकरून मग आपल्याला तो किराणा भरता येईल. किराण्याची एकदा लिस्ट झाली की आपण तो किराणा व्यवस्थित घेऊन यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अजून वेगवेगळ्या लिस्ट करायच्या आहेत. एक म्हणजे आपल्याला जी शॉपिंग करायची आहे ती लिस्ट करायची. त्यानंतर जे सजावटीचं साहित्य आपल्या घरामध्ये लागणार आहे, डेकोरेशनचं, आपण काय डेकोरेशन अगदी छोट्या पद्धतीत जरी करणार असू तरी पण त्याला काय साहित्य लागणार आहे. आणि त्यानंतर पूजेमध्ये आपण काय साहित्य लागणार आहे किंवा पूजेचं काय काय वेगवेगळ्या दिवसानुसार आपण ते साहित्य आपण आणणार आहोत. आणि समजा अभ्यंगस्नान आहे तर अभ्यंगस्नानाला लागणारं जे उटणं आहे किंवा जो साबण आहे याची वेगळी लिस्ट. त्यानंतर पूजेला जे साहित्य लागतं ना, की पूजेला वेगवेगळं साहित्य, समजा आपलं वसुबारसची पूजा आहे, मग वसुबारसच्या पूजेला लागणारं कोणतं साहित्य आहे किंवा धनत्रयोदशी आपण जी पूजा करणार आहे त्या पूजेला लागणारं साहित्य, लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजनाला लागणारं साहित्य, अशा प्रकारचे आपण जे साहित्य आहे त्या साहित्याची आपण एक लिस्ट करणार आहोत. आणि त्यानंतर काही दिवसानुसार पण आपण लिस्ट करणार आहोत. म्हणजेच की पूजेव्यतिरिक्त, म्हणजे समजा अभ्यंगस्नान आहे, मग अभ्यंगस्नानाला लागणारं जे उटणं आहे किंवा तेल आहे, त्यानंतर आपण नंतर जे फराळ पॅक करण्यासाठी काही बॉक्सेस वगैरे लागणार असतील, म्हणजे अशा प्रकारचं पण छोट्या छोट्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याची लिस्ट. म्हणजे एकतर शॉपिंगची लिस्ट, त्यानंतर सजावटीच्या साहित्याची लिस्ट, त्यानंतर पूजेचं जे साहित्य आहे त्याची लिस्ट आणि असं उटणं वगैरे अशा वेगळ्या पदार्थांची लिस्ट, अशा आपण 4 लिस्ट करून ठेवायच्या आहेत. दिवाळीमध्ये ना खरेदी हा सर्वात खूप मोठा पार्ट असतो. खूप साहित्य आपल्याला बाहेरून घरात आणायचं असतं आणि त्यावेळेस इतकं सतत बाहेर जायला आपल्याकडे वेळ नसतो. आणि त्यामुळे जर आपण अशा वेगवेगळ्या लिस्ट केल्या आणि एकदाच जाऊन जे काय साहित्य आहे ते आणलं
तर बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टीही व्यवस्थित वेळेत घरात येतात आणि आपले बरेचसे हेलपाटेही वाचतात आणि आपला बराचसा वेळही वाचतो आणि त्यामुळे थकणंही कमी होतं. म्हणून अशा लिस्ट करणं आपल्याला खूप सोयीस्कर पडतं. त्यानंतर सगळ्या लिस्टनुसार आपण ते साहित्य एकदा जाऊन आणायचं आहे आणि सगळं साहित्य आणलं की नंतर आपण दिवाळीचा फराळ करायला घ्यायचा आहे. जर आपल्याकडे खूप कमी वेळ आहे तर बऱ्याचशा इन्स्टंट रेसिपी आपण बघायच्या की जेणेकरून रेडीमेड बेसनपासून होणारे बेसनचे लाडू किंवा चकलीची भाजी न करता तयार होणारी चकली, अशा पद्धतीनेही आपण फराळाचे पदार्थ तयार करू शकतो. आणि जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण त्याचे दळण करूनही आपण तो फराळ तयार करू शकतो. फराळ तयार करताना आपण प्रथमतः गोडाचे पदार्थ करायचे आणि नंतर तिखटाचे पदार्थ करायचे. दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी 2 ते 3 दिवस पुरेसे होतात. इन्स्टंट रेसिपी केल्या तर आपला 2 ते 3 दिवसामध्ये फराळ उरकतो. एका दिवशी 2-2 किंवा 3-3 पदार्थ करून तो फराळ आपल्याला लवकरात लवकर तयार करता येतो. त्याचबरोबर इन्स्टंट बनवता तो फराळ आरोग्यदायी कसा असेल याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर या सर्व ज्या गोष्टी करता दिवाळी जवळजवळ आलेली असते. प्रत्येक दिवसानुसार आपण त्या महत्त्वानुसार आपण दिवाळी साजरी करायची आहे. प्रत्येक दिवस छान आणि आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या सुरुवातीला ज्या लिस्ट केलेल्या होत्या त्या लिस्ट तशाच सांभाळून ठेवायच्या आहेत. स्टॅपलर मारून तशाच ठेवायच्या आहेत आणि जेव्हा आपली दिवाळी संपते त्यावेळेस आपण एक वही करून त्या वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहे की मला कोणती रेसिपी माझी चांगली झाली आणि कोणत्या रेसिपीमध्ये थोडंसं काहीतरी चुकलं किंवा काय झालं किंवा प्रमाण कुठे चुकलं, ज्या चुका आपल्याला लक्षात आल्या त्या चुकांची आपण तिथे नोंद करून ठेवायची आहे त्या वहीमध्ये. त्याचबरोबर कधी काय होतं की दिवाळीचा एखादा पदार्थ खूप दिवस राहतो. म्हणजे तो पदार्थ समजा आपण 2.5 किलोचा केला असेल तर तो तिथे 2 किलोच करणं शक्य होतं. हे लक्षात आल्यानंतर आपण तो पुढच्या वर्षीसाठीही काही नोंदी करून ठेवायच्या आहेत की हा पदार्थ हा 2 किलोचाच करणं गरजेचं आहे आणि अशा नोंदी करून ठेवायच्या आहेत. परत आपण ज्या दिवाळीसाठी केलेल्या लिस्ट आहेत ना त्या लिस्टसुद्धा आपण नेक्स्ट इयरसाठी सांभाळून ठेवायच्या आहेत. त्या वहीला स्टॅपल करून ठेवायच्या आहेत जेणेकरून पुढच्या वर्षी प्लॅनिंग करताना आपल्याकडे कोणत्या गोष्टी अजून पाहिजेत याचीही लिस्ट करून ठेवायची आहे. म्हणजे यावर्षी पूजेच्या साहित्यामध्ये कोणतं साहित्य कमी होतं किंवा कोणत्या चुका झाल्या ह्या सगळ्या गोष्टींची नोंद करून ठेवायची आहे जेणेकरून आपली पुढची जी दिवाळी आहे त्या दिवाळीमध्ये अजून सोपी जाईल. आणि अशा प्रकारे मी माझी दिवाळी छानपैकी सेलिब्रेट करते, अगदी छान आणि उत्साहाने साजरी करते आणि तुम्ही अशा प्रकारे साजरी करा. आनंददायी आरोग्यदायी अशा सगळ्यांना दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.